पंतप्रधानांच्या हस्ते आज ओडिशा इथं BSNLच्या संपूर्ण स्वदेशी 4G तंत्रज्ञानाचा शुभारंभ, 4Gच्या देशभरातल्या 97,500 मोबाईल टॉवर्सचंही लोकार्पण। BSNLनं देशाच्या दूरसंचार क्षेत्राच्या इतिहासात नवा अध्याय लिहिल्याचं सांगत गावागावात या इंटरनेटमुळे सामाजिक क्रांती येईल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास। महाराष्ट्रातही 9,020 स्वदेशी 4G टॉवर्सचं लोकार्पण। शासनाच्या 1100 सेवा डिजिटल स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल, मुख्यमंत्री। शहबाज शरीफ यांच्या भाषणाला भारताचं सडेतोड उत्तर, आपल्या भूमीतल्या दहशतवादी कारवाया संपवल्यानंतरच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकेल, भारतानं केलं स्पष्ट। अंदमान इथं नैसर्गिक वायूसाठ्याचा शोध, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती, भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी नवीन स्रोत गवसला। हिंसाचारानंतर लेहमध्ये आज परिस्थिती नियंत्रणात, हिंसा भडकवल्याच्या आरोपाप्रकरणी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केल्याची लेह पोलिसांची माहिती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली सामाजिक आर्थिक समानता आणणं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन। राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम, मराठवाड्यात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे विविध धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू। आणि हिमाचल प्रदेशाच्या पश्चिम भागात असलेल्या कोल्ड डेझर्ट म्हणजे शीत वाळवंटाला युनेस्कोच्या जीवावरण राखीव क्षेत्रात स्थान, या यादीत स्थान मिळवणारं हे भारतातलं 13वं स्थळ।